मित्रांनो, एंडसेम ही युनिट टेस्ट सारखी घेऊ नका. एंडसेम इज डिफरंट दॅन युनिट टेस्ट. लक्षात ठेवा, फर्स्ट इयरला असताना आपली सीसी झाली, कॉलेजमध्ये टीचरने पेपर चेक केले. टीचरला माहिती तुम्ही कसे काय ओळख असते, टीचरला रिझल्ट लावायचा असतो, त्या प्रेशरमुळे टीचर पासिंग करून देतात. पण एंडसेम तुमची युनिव्हर्सिटी चेक करते, लक्षात ठेवा. आणि युनिव्हर्सिटीमध्ये टीचर तुम्हाला ओळखत नाही, त्यांना टेन्शन इतकं असतं, घरी बायकोचं टेन्शन, हे टेन्शन ते टेन्शन, पैसे कमवायचे असतात, विदिन टाइम पेपर जास्तीत जास्त कव्हर करून जास्त पैसे मिळवायचे असतात, त्यामुळे एवढा वेळ राहत नाही. ते स्ट्रिक्टली पेपर चेक करता, वरून चेकर झाला, मॉडरेटर झाला, अशा भरपूर गोष्टी असतात. आणि काही लिहिलं, गाणे लिहिले म्हणून कॉलेजमध्ये पास झाले, इथे पास होणार नाही. सो बी सिरियस, अभ्यास करा, सिरियसली करा, आणि तरच एंड सेम क्लिअर होईल. प्रॉपर स्ट्रक्चर वाईज आन्सर लिहा, मिनिंगफुल आन्सर लिहा, डायग्राम्स त्याला बॉक्स करा, अंडरलाईन करा, या सगळ्या गोष्टी फॉलो करा. एंड सेम ही क्लिअर होईल. एंड सेमला सिरियसनेस घ्या. कॉलेज टेस्ट सारखं सीसी मध्ये क्लिअर झाले किंवा कॉलेजमधल्या मॉक टेस्टला क्लिअर झालं म्हणून एंड सेमला होईल असं नाही. एंड सेम साठी IMP क्वेश्चन करा, PYQ ची प्रॅक्टिस करा, पण प्रॅक्टिस करा, एकमेकांना शिकवा. एंड सेमला सिरियसली करा, पेपर लिहून बघा, तरच एंड सेम क्लिअर होईल, टॉप करा. थँक्यू.